नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की गणिताची जी भीती अनेकांना वाटते ती कायमची नाहीशी झाली तर? आज आपण अशाच एका तरुण विद्यार्थ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने हे शक्य करून दाखवण्यासाठी एक जबरदस्त मार्ग शोधला आहे. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडलाच असेल नाही का? ते आकडे, ती किचकट समीकरणं, ती सूत्र, या सगळ्याचा अनेकांना अक्षरशः ताण येतो. पण गंमत म्हणजे हा विषय खरंच इतका अवघड आहे की त्याकडे बघण्याची आपली पद्धत बदलायला हवी. खरं सांगायचं तर गणितातल्या काही संकल्पना इतक्या क्लिष्ट वाटतात की त्या शिकण्याच्या मार्गात एक मोठी भिंतच उभी राहते आणि याच कारणामुळे खूप जण गणितापासून लांब पळतात. ही अडचण फक्त आपल्याकडेच नाहीये तर जगभर आहे. पण आपल्या आजच्या गोष्टीत यावर एक भन्नाट उपाय सापडला आहे. आणि हा उपाय सापडला कुठे तर एका स्थानिक विज्ञान प्रदर्शनात. हो, हे एक असं व्यासपीठ असतं जिथे तरुण, हुशार आणि जिज्ञासू मनं एकत्र येतात आणि मोठमोठ्या आव्हानांना आपल्या कल्पनाशक्तीने उत्तरं शोधून काढतात. तर गोष्ट आहे दर्यापूरची. तिथे नुकतंच 53वे तालुका विज्ञान प्रदर्शन पार पडलं. कुठे तर गुरुकुल माध्यमिक विद्यालयात 11 आणि 12 डिसेंबरला. आणि इथेच तरुण संशोधकांना त्यांची कमाल दाखवण्यासाठी एक अप्रतिम प्लॅटफॉर्म मिळाला होता. आणि याच उत्साहाच्या वातावरणात एंट्री होते आपल्या आजच्या हिरोची. त्याने गणिताच्या या एका जुन्याच पण मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक अगदी नवीन, एक अभिनव विचार सादर केला. तर कोण आहे हा तरुण संशोधक? त्याचं नाव आहे वंश किशोर ठाकरे. एका सामान्य विद्यार्थ्याने एका मोठ्या समस्येवर किती जबरदस्त उपाय शोधलाय हेच तर आपल्याला बघायचंय. आता त्याच्या प्रोजेक्टचं नाव बघा, मनोरंजक गणितीय मॉडेल. म्हणजे नावावरूनच कळतंय की इथे काहीतरी वेगळं घडणार आहे. गणिताला बोरिंगमधून इंटरेस्टिंग बनवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मग हे मॉडेल नेमकं करतं तरी काय? सगळ्यात पहिलं म्हणजे ते गणितातल्या अवघड संकल्पनांना एकदम सोपं करून सांगतं, अभ्यासाला चक्क खेळ बनवून टाकतं आणि मग काय, शिकणं अगदी सहज होऊन जातं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यामुळे विषयात खरी आवड निर्माण होते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी स्किल्स आहेत ना ती आपोआपच वाढायला लागतात. बरं, इतकी सगळी मेहनत घेतली, एक भारी मॉडेल बनवलं. पण पुढे काय झालं? या प्रदर्शनात वंशच्या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळाला? चला पाहूया. तिथल्या सगळ्या प्रोजेक्ट्समधून वंशाच्या मॉडेलला मिळाला पहिला नंबर. हो, चक्क फर्स्ट प्राइज. म्हणजे बघा, त्याने फक्त एक स्पर्धा नाही जिंकली, तर तालुक्याच्या विज्ञान क्षेत्रात आपलं नाव पक्कं केलं. हा फक्त वंशाचा सन्मान नव्हता, तर त्याच्या त्या नवीन विचाराचा सन्मान होता. परीक्षकांना यातली एक गोष्ट फारच आवडली. ती म्हणजे हे मॉडेल विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता म्हणजे समस्या सोडवण्याची ताकद कसं वाढवतं. त्यांनी या गोष्टीचं विशेष कौतुक केलं. ठीक आहे, वंशला बक्षीस मिळालं, सगळं छान झालं, पण आता जरा याच्याही पुढे जाऊन विचार करूया. या एका यशाचा आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीसाठी काय अर्थ असू शकतो? वंशने जे केलं ते खरं तर अभिनव शिक्षण पद्धती किंवा इनोव्हेटिव्ह टीचिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय तर अशा पद्धती ज्या अवघड वाटणाऱ्या विषयांना सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग, सोपं आणि अगदी एन्जॉय करण्यासारखं बनवतात. इथे ना गणिताकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन एकदम स्पष्ट दिसतात. एका बाजूला आहे आपली पारंपरिक पद्धत, थोडीशी क्लिष्ट, कडक आणि भीतीदायक. आणि दुसऱ्या बाजूला आहे वंशाची ही नवीन, अभिनव पद्धत, एकदम सोपी, खेळकर आणि कोणालाही सहज समजेल अशी. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तो हा की एका विद्यार्थ्याची एक छोटीशी क्रिएटिव्ह आयडिया आपण एखाद्या विषयाकडे कसं पाहतो हे पूर्णपणे बदलू शकते. यावरूनच कळतं की नव्या कल्पनांमध्ये आपलं शिक्षण बदलण्याची किती प्रचंड ताकद आहे. आणि हाच विचार आपल्याला शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो की भविष्यात अशाच क्रिएटिव्हिटीमुळे, कल्पकतेमुळे आपलं शिक्षण खरंच आणखी सोपं आणि प्रभावी होईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?